सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आता आपल्याबरोबर आहेत. बापू, आगामी विधानसभा आता जवळ येते, तुम्ही देखील तयार लागला. अनेक जण खरं तर गणपती मंडळाच्या आडून अनेकांनी नवख्या लोकांनी प्रचार सुरू केलेला आहे. कसं बघता तुम्ही या सगळ्या विधानसभेकडे? या निवडणुकीकडे मी विकासाच्या कामावर जनतेसमोर जाणार आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि त्यांचे नेते हे सर्वजण माझ्याबरोबर असणार आहेत आणि त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचा पराभव महायुतीच्या वतीनं अटळ आहे आणि तो होणार आहे, त्यात मला कुठली शंका वाटत नाही. शरद पवारांनी आपण बघितलं की कोल्हापूरमध्ये लक्ष घातलं होतं, समरजित घाटगेंना देखील त्यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांचा मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळतोय, त्यांना सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा काबीज करायचा आहे. कसं बघताय सगळं? पवारसाहेब जिल्हावार फिरणार आहेत आणि ते फिरले म्हणून ती काबीज केले हे तुमचं विधान पहिलं काढून टाका. कुणी जिल्हा काबीज केला कुणी नाही, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सिद्ध होणार आहे. परंतु ते ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांच्या पक्षाचं काम मनापासून करणार आहेत. कोल्हापूर झाला सोलापूर, सोलापूर झाला उस्मानाबाद, ते फिरत. पवारसाहेबांनी नेहमी अशा पद्धती राजकारणाची सवय आहेत, ते फिरणं त्यात गैर नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादाही दुसऱ्या बाजून राज्यभर फिरत आहेत. या निवडणुकीत महायुतीच पुन्हा सत्तेवर येणार असा मला विश्वास आहे. किती जागे तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे? खरं तर संजय गायकवाडांनी 100 ते 120 जागेची मागणी केली, त्यापैकी 100 जागा निवडून आणून असा विश्वास व्यक्त केला आहे. तुम्ही किती जागा मागता? हा प्रश्न मुळात श्रेष्ठींचा आहे आणि त्यामुळं हा निर्णय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा निश्चितपणानं सामोपचारानं करतील आणि तिन्ही पक्षाला न्याय मिळेल. किती जागा तुमच्या राज्यामध्ये येतील? जागा आता किती आमच्या वाट्याला येतात ते निश्चित झाल्यावर किती येतील सांगू. अमित शहानी राज्यामध्ये दळबद्री राजकारण केलेलं आहे, ते कमजोर गृहमंत्री असल्याचा आरोप आज संजय राऊत यांनी केलेला आहे. अमित शहा साहेबांसारख्या माणसावर बोलण्या एवढं संजय राऊत मोठा नाही. पण दुर्दैवानं तुम्ही मीडिया सकाळी दररोज त्याला संधी देत असल्यामुळं ती कुणावरही काही बोलू सुटतो. महाराष्ट्राला कमजोर करत इथले उद्योग पळवले, आता ते लालबागच्या राजाला देखील गुजरातमध्ये पळवून येतील असा देखील आरोप राऊत यांनी केलेला आहे. महाराष्ट्रातले उद्योग आलेले नेमकी आंदोलनं करून इथं हे चालणार नाही, इथं होऊ देणार नाही, कुणी भूमिका घेतल्या जग जाहीर आहे. त्यामुळं राज्यात या सरकारनं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणलेले आहेत. उदय सामंत साहेबांसारखा एक प्रभावी उद्योगमंत्री आहे आणि लाखो कोटीचे त्यांनी नवीन उद्योग वेगवेगळ्या माध्यमात आणलेले आहेत. कुठलाही उद्योग पळवून नेला नाही, उलट पक्षीचे उद्योग आले समुद्राकाठाला करण्यासारखे. तुम्ही आंदोलनं करून त्या कंपन्या हाकलून लावल्या आणि पुन्हा सरकारवर आरोप करणंही खोटं आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी काल शरद पवारांची भेट घेतली, ते देखील आता शरद पवार गटात जाण्याला इच्छुक आहे. कुठंतरी ह्याच्या मागं तानाजी सावंत असतील, ते देखील जातील. या बाबतीत मी निश्चित काही सांगू शकत नाही. बापू, सांगोल्याच्या मतदारसंघात आपण किती कामं केलीत, किती निधी आणला, काय जनतेचं काय तुम्ही केलं? जवळपास आतापर्यंत सर्वसाधारण 5,000 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातून आणलेला आहे. जनतेची कामं बऱ्यापैकी मार्गी लागलेली आहेत. राहिलेली कामंही पुढच्या 5 वर्षात पूर्ण करण्याचा मानस आहे आणि विकासाच्या कामावर आमच्या तालुक्याची जनता समाधानी आहे असं मला फिरताना माझी भावना तयार होत आहे. महायुतीच्या राज्यात किती जागा येतील आगामी विधानसभेला? महायुतीचं बहुमत निश्चित अटळ आहे आणि सर्वसाधारणपणे 170 ते 175 जागा महायुतीच्या येतील. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.